3-1 महिन्यापूर्वी आम्ही या चित्रपटातलं पहिलं गाणं लॉन्च केलं, ज्याचं टायटल होतं सावर रे. आणि अत्यंत आनंद होतो सांगायला, तुम्ही सगळे मित्र आहात म्हणून आवर्जून सांगतो की 2-2.5 महिन्यामध्ये त्या गाण्याला यूट्यूबवर 3 लाखापेक्षा जास्त हिट्स आहेत इन द ॲक्च्युअल फॉर्म अँड द लिरिक्स फॉर्म. आणि अनेक लोकांची कॉलर ट्यून आहे, रिंगटोन आहे आणि द सॉन्ग इज अ रेज. त्याच्यानंतर जे गाणं आम्ही लॉन्च केलं ते गाणं होतं सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे आपण 1 महिन्याभरापूर्वी लॉन्च केलं. ही 2 गाणी ऑलरेडी लॉन्च केलेत, ती लोकांनी पाहिलेत, त्यामुळे आज आपण ती परत दाखवणार नाही आहोत. पण मला असं वाटतं की हे असं गैर ठरेल जर त्या लोकांचा इथे सत्कार सन्मान झाला नाही, त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या नाहीत, ज्यांच्यामुळे ही गाणी आपण बघू शकलो. सावर रे मजिशियन निलेश मोहिरे यांनी कंपोज केलं. आय कॉल निलेश ऑन स्टेज. निलेश इज प्युअर मेलोडी. ते गायलंय जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. स्वप्नील आपल्यामध्ये आज नाही आहे, आज तो येऊ शकला नाही आहे, पण जान्हवी इज हिअर. लेट्स हिअर इट फॉर जान्हवी. आणि कोणतंही गाणं जितकं ऐकायला सुंदर लागतं, सुंदर वाटतं, तितकंच ते बघायलाही चांगलं वाटलं पाहिजे, कारण ते सिनेमात दिसतं. आणि त्यासाठी अनेक तंत्रज्ञ काम करत असतात, पण त्यात मूळतः ज्याचा वाटा असतो तो कोरिओग्राफर, आणि ती फुलवा खामकर. लेट्स हिअर इट फॉर फुलवा. डन फॅन्टॅस्टिक कोरिओग्राफी फॉर द सॉन्ग. तुम्हाला तिघांना स्टेजवर बोलण्याचं कारण इतकंच की तुमच्यापैकी कोणीच असं नाही ज्यांना कोणी ओळखत नाही किंवा तुमच्याबद्दल ज्यांना आदर नाही, प्रेम नाही. पण आम्हाला असं वाटलं की हे गाणं ऑलरेडी लॉन्च झालं आहे आणि ह्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आहे आणि तुमच्या तिघांमुळे प्राथमिकता शक्य झालं आहे, म्हणून तुमच्या तिघांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच फॉर मेकिंग दिस सॉन्ग पॉसिबल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे गाणं ज्यांनी गायलं तो आजचा आघाडीचा गायक आणि दिलो की धडकन सिद्धार्थ महादेवन. कॅन वी हॅव सिद्धार्थ ऑन स्टेज प्लीज. आणि मंदार ज्या पठडीतली गाणी लिहितो, हे गाणं रिलीज झाल्यावर मंदार माझ्याकडे आला आणि मला घट्ट मिठी मारली आणि मला म्हणला की क्या बात यार, मला पण मजा वाटली दिल फेक मी अय्याश मी असं लिहायला. खूप महिन्यांपासून मला असं, इज दॅट करेक्ट, तुम्हाला असं बोलला होतास. आणि थँक्यू सो मच मंदार, थँक्यू सो मच सिद्धार्थ. आणि अर्थात ज्या 3 लोकांमुळे गाणं शक्य झालं, मी सॉरी आज तुम्हाला थोडा त्रास देणार, नंतरच याल, पण लेट्स हिअर इट फॉर शंकर एस आनंद लोय. मंदार, सिद्धार्थ, थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मिळून हे गाणं हिट केलं आहे अँड थँक्यू सो मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस सॉन्ग. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण उरलेली 3 गाणी आज अर्थात लॉन्च करतोय. त्यातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यासाठी जरा विचित्र योगायोग आहे, चांगलाही आणि इंटरेस्टिंग आहे की 3 अचानक एक महत्त्वाचा नंबर झाला आहे. कारण शंकर एहसान लॉय इज 3 पीपल, मितवा इज मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या 3 लोक. या सिनेमासाठी जी 3 लोक एकत्र आले तेच व्हिडिओ पॅलेस, सागर पिक्चर्स आणि PSG एंटरटेनमेंट. असे अनेक इन मोर वेज दॅन वन 3 लोकांनी मिळून खूप गोष्टी केल्यात. त्रिकूट फार इम्पॉर्टंट आहे फिल्मसाठी आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की उरलेली 3ही गाणी आज लॉन्च करावी. आणि ह्यातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यासाठी मी आमंत्रित करतो लेट्स हिअर इट फॉर लॉय. हे खरं तर एकमेकांचे मित्र आहेत, ते एकटे कुठेच जात नाहीत, तिघेही जातात, पण आमच्यासाठी खास वी रिक्वेस्टिंग ईच वन ऑफ देम टू कम हिअर. लॉय सर, थँक्यू सो मच फॉर. कॅन वी हॅव अ माईक फॉर लॉय सर प्लीज. सर व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आणि एक गाणं आज तुम्ही लॉन्च करता या आणि ते गाणं आहे इव्हली. मी आहे ओपनिंग बॅट्समॅन. आणि लॉय सरना आम्ही प्रेशराईज केलं की तुम्ही काय झालं तरी मराठीतच बोललं पाहिजे, तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. आणि वॉज ड्रेडिंग टॉकिंग इन मराठी. पण लॉय सर मला असं माहिती आहे की तुम्ही थोडंसं मराठी बोलता, तुम्ही कोकणी मराठी खूप छान बोलता. किती रे? No, I'm better off in Marathi. ओके लॉय सर, आपण इवले लॉन्च करतोय आणि ते लॉन्च करताना हे गाणं ज्यांनी लिहिलं, हे गाणं ज्यांनी कंपोज केलं त्या लोकांना बोलवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इवलेसाठी मी आमंत्रित करतो पंकज पडघन, हंसिका अय्यर आणि मंगेश कंगणे. मंगेश. आणि अर्थात त्याची कोरिओग्राफर फुलवा खामकर. हंसिका. पंकज का जब फोन आया था and I think this is my first song with him. and when he played the song बहुत अच्छा लगा and very dreamy and very nice song I got and I hope you all like it and enjoy the film too. Thank you so much ma'am. Thank you very much. आणि मी लॉय सरना विनंती करतो की आपण हे गाणं बघूया, म्हणजे प्रकाशित करूया असं तुम्ही मराठीत म्हणा. आपण हे गाणं पडद्यावर इज नॉट रजिस्टरिंग. ओके. आपण हे गाणं पाहूया.
Okay, we're going to listen to this song. Okay. Can we have the song, please? Thank you very much. Thank you, everybody. Thank you so much. Thank you, Lloyd sir. Thank you very much. Can we have the song, please? हे गाणं खरंच फिल्ममध्ये एका अशा पॉईंटला येतं जेव्हा मित्राची किंमत एकमेकांना सांगणं, ऐकणं, पटवून देणं फार गरजेचं असतं. त्यामुळे मितवामधला जर 3 गाण्यांना रेफरन्स द्यायचा झाला तर हे मित्राचं गाणं आहे. ह्याच्या पुढचं गाणं जे आहे ते अर्थात मग तत्त्वज्ञाचं गाणं होतं. नॉट इन द लिटरल सेन्स ऑफ द टर्म, पण मितवा या अनुषंगाने. आणि प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यात एक अशी मोमेंट येते, एक असा क्षण येतो, एक अशी घटना घडते, काही माणसं भेटतात किंवा एक काहीतरी स्ट्रोक ऑफ लाईटनिंग होतं आणि आपल्याला लक्षात येतं की सगळं आयुष्य बदलून गेलं. आणि अशी मोमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात येते, प्रेमात तर येतेच येते. आणि असंच हे पुढचं गाणं जे लॉन्च करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो एहसान सरांना. लेट्स हिअर इट फॉर एहसान सर. मनपूर्वक अभिनंदन टू स्वप्ना जी एंड द एंटायर टीम ऑफ मितवा. एंड थँक यू सचिन जी. क्या बात आहे सर. पुढचं सगळं मराठीत मग? टोटली आता सगळं मराठीत. 100%. सुपर. सर सर तुमच्या नावातच एहसान आहे. करेक्ट. त्यामुळे आपने जो एहसान हम पे किया है, विल ऑलवेज बी इंडेटेड टू यू, टू इनफॅक्ट ऑल 3 ऑफ यू, शंकर, एहसान अँड लॉय, फॉर ग्रेसिंग ऑल्सो द इव्हनिंग अँड फॉर बीइंग सो काइंड अँड गिव्हिंग अस 2 लवली सॉंग्स. आणि हे गाणं जे आपण लॉन्च करतोय, अर्थात तुम्हाला माहिती आहे दूर दूर आपण लॉन्च करतोय. आणि बट हाऊ यू लॉन्चिंग दिस सॉन्ग? म्हणजे दिस सॉन्ग विल गिव्ह अवे द प्लॉट. येस येस, हे गाणं बरोबर आहे सरांचं, बरोबर. हे गाणं अशा पॉईंटला फिल्ममध्ये येतं जेव्हा गोष्टीत फार ढवळाढवळ चालू आहे आणि गोष्टीत खूप उलथापालथ चालू आहे. बट युअर राईट सर, युअर राईट. पण आय थिंक स्वप्ना इज द डिरेक्टर आणि स्वप्नानी ह्याची काळजी घेतली असणार. सो आय रिअली डोंट नो वॉट द व्हिज्युअल्स आर, बट आय एम जस्ट डुईंग माय जॉब. पण बिफोर वी ॲक्च्युअली सी द सॉन्ग, लेट्स कॉल द म्युझिक डिरेक्टर अमित राज. संजय आलाय का? संजय जाधव आलाय का? संजय नेहमी असं म्हणतो की हल्ली अमित राजचं एक गाणं असल्याशिवाय पिक्चर सेन्सर होत नाही. एक गाणं अमित राजनी केलं तरच पिक्चर सेन्सर होतं. तर आम्हाला सेन्सर पाहिजे होतं. संजय आलाय का? संजय, तेरा लाईन स्टील किया मेरे भाई. लेकिन तो अमित राजचं एक गाणं घेतलेलं आहे आणि अर्थात हे गाणं लिहिलं आहे अश्विनी शेंडेनी. तर मी अश्विनीला परत एकदा रंगमंचावर बोलवतो. लेट्स हिअर इट फॉर अश्विनी. आत्ता जोरात टाळ्या वाजवा, कारण गाणंचे शब्द ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की अरे टाळ्या वाजवल्या नाहीत. इतके सुंदर शब्द अश्विनीने लिहिले आहेत. आणि हे गाणं म्हटलंय आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी. बेला आणि आदर्शला मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि अर्थात या गाण्याची कोरिओग्राफर, लाईक एव्हरीबडी, इस गाने की भी कोरिओग्राफर, और इस गाने की कोरिओग्राफर आहे स्वप्ना जोशी. मी स्वप्नाला विनंती करतो की तिने यातल्या ज्या मोमेंट्स आहेत त्या सगळ्या स्वप्नाने कोरिओग्राफ केल्या आहेत. आणि अमित, गाने के बारे में कुछ कहना चाहेगा? क्या बात है अमित, मैं एक्चुअली भूल गया आगे बोलना क्या है. वाचतो. ओके. अँड लास्ट अँड डेफिनेटली नॉट द लिस्ट, ज्या गाण्याचा स्क्रॅच जेव्हा मी संजयला ऐकवला होता, कारण मी आयुष्यात काहीच करत नाही जे संजयला माहिती नाही, फिल्मचंही आणि नॉन फिल्मचंही. तर मी जेव्हा संजयला याचा स्क्रॅच मला आला होता आणि मी पाठला होता, तर संजयचा मला एक असा चुम्मा आला होता परत. आणि तो अजूनही चुम्मा आहे, कारण दिस इज द टायटल ट्रॅक. दिस इज द ट्रॅक दॅट एव्हरीबडी इज बीन वेटिंग फॉर. रोज ट्विटर म्हणू नका, फेसबुक म्हणू नका, किमान 50 लोक विचारतात डिजिटली, पर्सनली, की हे गाणं कधी लॉन्च होतं, हे गाणं कधी लॉन्च होतं, हे गाणं कधी लॉन्च होतं. दिस इज ऑफकोर्स द टायटल ट्रॅक ऑफ मितवा. विदाउट टेकिंग अवे एनी क्रेडिट फ्रॉम एनी अदर सॉन्ग, I call on stage Shankar Mahadevan to launch this number. Sir, thank you so much for making it today, all 3 of you. It's a pleasure. मतलब एक अजीज दोस्त हैं हमारे इस फिल्म के डायरेक्टर जो स्वप्ना जोशी. शी इज़ अ वेरी 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 डियर फ्रेंड ऑफ आवर्स, एंड इनके लिए आके it's a proud moment that she's directed this film, and these promos, these songs are looking so great. On behalf of me, Ehsan and Loy, I really wish all of you all the very best and wish that this film becomes a super hit. गणपती बाप्पा मोरया सर. आणि स्वप्ना नेहमी म्हणते की तुम्ही तिघे युअर मोर वेज दॅन वन हर मितवा. आणि सो येस, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाडे. अर्थात हे गाणं सर, या गाण्याबद्दल काहीतरी आम्हाला 1-2 ओळी, एनीथिंग दैट यू. एक तो अजीब लग रहा है कि हम लोग का ही गाना मेरे को ही लॉन्च करने को बोल रहे, तो सर लेकिन आपसे बड़े लोग भी इंडस्ट्री में कम है ना जो आपका गाना लॉन्च करें. ऐसा नहीं. एक काम करता हूँ, विदाउट एनीथिंग मैं 4 लाइन गाऊँ क्या? सिंपल है गाना. सर नेकी और पूछ पूछ. अच्छा, अभी क्या है, वो नॉर्मली वो ट्रैक वैक बजाते हैं और
सर मैं मेरे को उसका ऑर्डर याद नहीं है, तो मैं एक हाथ रिपीट मिस कर दूंगा, कुछ कर दूंगा, गड़बड़ कर दूंगा, तो ऐसे ही एडलिब गाएगा, चलेगा ना? एक मिनट थोड़ा मैं एक तानपुरा ऑन कर दे, इस SMS नहीं चेक कर रहा हूँ, मैं तानपुरा ऑन कर रहा हूँ। वेड्या मना सांगना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे वेड्या मना सांगना व्हावे खुळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा अंतरा गाऊ हाँ सर प्लीज प्लीज सर प्लीज ओ झुला भावनांचा उंच उंच न्यावा स्वतःशी जपावा तरी तोल जावा सुखाच्या सरीचा ऋतू वेगळा रे भिजल्यावरी प्यास काय उरे मागे फितुर मन बावरे आतुर क्षण सावरे हो स्वप्नाप्रमाणे पण खरे ना त्याला काही गाओ ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा I'd like to call my two mitwas over here, Ehsan and Loy, on stage for making this song possible. Yeah. I'd like to also call the lyricist of this song, Mandar Cholkar. Loud round of applause for Mandar. पूरा गाना SMS पे हुआ है. And Janvi of course, Janvi. Janvi, she sung the duet with me. एक मुगड़ा क्या बात है वाह 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 शंकर सर नहीं sorry मेरे दिमाग से निकल गया. You sing the वेड्या मना सांगना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे वेड्या मना सांगना भावे खुळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा
Thank you so much. Thank you very much. Let's hear it for Shankar Ehsaan Loy, Janhavi Prabhu Arora, and Mandar Solkar. And sir, photo.